शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त KB न्यूज TV महाराष्ट्र या चॅनलवर। शिक्षक महासंघाकडून नूतन लेखाधिकारी यांचा सत्कार। वेतन निश्चिती करताना निश्चितच शिक्षकांना सहकार्य करणार नूतन लेखाधिकारी श्रीकांत देवडेकर। महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर महासंघाकडून लेखाधिकारी शिक्षण विभाग जिल्हा परिषद सोलापूर येथे नुकतेच रुजू झालेले नूतन लेखाधिकारी श्रीकांत देवडेकर यांचा स्वागत सत्कार करण्यात आला। वेतन निश्चिती करताना कोणत्याही शिक्षकावर अन्याय होणार नाही, तसेच सर्व शिक्षकांना सहकार्य करणार असे मत नूतन लेखाधिकारी यांनी व्यक्त केले। जिल्हा कोषागार कार्यालय अहमदनगर तसेच जिल्हा कृषी अधीक्षक अहमदनगर येथे यशस्वीपणे कामकाज केलेले श्रीकांत देवडेकर यांनी लेखाधिकारी शिक्षण विभाग जिल्हा परिषद सोलापूर येथे नुकतेच रुजू होऊन कामकाजास सुरुवात केलेला आहे। यावेळी शिक्षक महासंघाच्या पदाधिकारी यांनी शाल, बुके, मानाचा फेटा आणि लेखणी देऊन स्वागत सत्कार करून त्यांच्या यशस्वी कारकिर्दीतील नवीन कामास शुभेच्छा देण्यात आले। यावेळी शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष कल्लप्पा फुलारी, सचिव विश्वजित माणिकशेट्टी, उपाध्यक्षा महानंदा सोलापुरे, संघटन मंत्री कृष्णा हिरेमठ, उपाध्यक्षा राजश्री तडकासे, सौ माणिकशेट्टी, महादेव होमकर, श्रीनिवास गुजर, शहर सचिव सुरेश पाटील, सागर स्वामी, अशोक होळीकट्टी, कृष्णाप्पा सालोटगी, माळशिरस तालुकाध्यक्ष महादेव राजगुरू, सचिव रमेश भोसले, दत्तात्रय लेके आदी पदाधिकारी उपस्थित होते। यापूर्वी केलेल्या कामाचे तसेच स्वतःविषयी अल्पपरिचय करून देताना श्रीकांत देवडेकर म्हणाले की साहेब कुठून आले? तर मी श्रीकांत देवडेकर, माझी 1 जानेवारी 2013 ची जॉईनिंग आहे MPSC मध्ये। याच्या आधीचे जे आपले एकाधिकार दयानंद कोकरे, दयानंद हा माझा क्लासमेट 11वी 12वीचा करमाळ्याचा। माझं प्रॉपर गाव करमाळा आहे, पण जॉईनिंग पासून ते इथेपर्यंतची माझी सगळी जी सेवा आहे ती अहमदनगरमध्ये झाली आहे। पहिले 2 वर्ष शासकीय दूध योजना अहमदनगर, नंतरचे 6 वर्ष कोषागार कार्यालय अहमदनगर आणि त्यानंतरचे 4.25 वर्ष जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय अहमदनगर। तर या निमित्ताने तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की हे काम जरी मला नवीन असलं, म्हणजे ह्या विभागात जर मी पहिल्यांदा आलो असलो तरी ज्यावेळेस आपला 7 वेतन आयोग लागला आणि फक्त शिक्षकच नाहीत तर नगर जिल्ह्यातले जे काय सगळे वेगवेगळ्या खात्याचे सरकारी अधिकारी कर्मचारी होते, अगदी क्लास 4 to क्लास 1 सगळे, त्या सगळ्यांचे 7 वेतन आयोगानुसारचे देयक कोषागारात प्राप्त होत होते। आणि जे पहिलं बिल यायचं ते बारीक ह्याच्यासाठी बघावं लागत होतं की ते जर चुकून आपल्याकडून निसटलं तर ते तसंच पुढं कंटिन्यू चालू राहण्याची शक्यता राहणार होती आणि त्याच्यात डिपार्टमेंट आणि ट्रेझरी आणि एकूणात महाराष्ट्र शासन सगळ्यांना त्यात नुकसान होतं। मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो की तुम्हाला ज्या पद्धतीने आत्तापर्यंत कामकाज चालत आलेलं आहे, आत्तापर्यंत लेखाधिकाऱ्यांनी चांगलंच काम केलं, त्याबद्दल काही दुमत नाही आहे, पण त्यांच्यापेक्षा निश्चित काहीतरी जास्त मी देण्याचा तुम्हाला 100% प्रयत्न करेन, त्याबद्दल तुम्ही खात्री। शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त KB न्यूज TV महाराष्ट्र या चॅनलवर।